नमस्कार मंडळी, मी सारिकास किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर सारिकास किचन चॅनलवर महाशिवरात्रीत बनवलेल्या रताळ्याच्या चिवड्याचा आस्वाद तुम्ही घेतलाच असेल. रताळ्याच्या चिवड्याच्या व्हिडिओप्रमाणे तुम्ही जो भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल मी आपली सर्वांची मनापासून ऋणी आहे. त्याच प्रेमापोटी मी आता आपल्यासाठी रताळ्याचा तयार केलेला पापडांचा हा खास व्हिडिओ घेऊन आलेली आहे. ह्या पापडांची कुरकुरही तुमच्या मनावर नक्कीच राज्य करेल जसं रताळ्याच्या चिवड्याने केलं. हा व्हिडिओसुद्धा तुम्हाला तितकाच आवडेल अशी मला खात्री आहे. आता रताळ्याच्या पापडांची ही अनोखी रेसिपी तुम्ही नक्कीच करून बघा. तुम्हाला आणि घरातल्यांना देखील नक्कीच आवडेल. तर चला मग पापड कसे झालेले आहे हे मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा आणि नक्की बनवायला घ्या आणि छान कुरकुरीत असा हा पापड तयार होतो. छान नरम मऊ असा पापड हा तयार होतोय. अगदी डब्बलने हा पापड फुलून येतो. बघू शकतात किती छान हा डब्बलने पापड फुगून आलेला आहे. यात सोडा वगैरे काहीही वापर केलेला नाहीये. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि प्लीज चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. तर मी इथे रताळे घेतलेले आहे. पाण्याने स्वच्छ धुवून त्यांना आपल्याला छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे. तर मी इथे गाळणीमध्ये शिजवायला ठेवून घेणार आहे. हवं तर तुम्ही कुकरमध्ये पण शिजवू शकता. तर मी त्यांना छान मऊ होईपर्यंत शिजवून घेतलेले आहे. तर तुम्ही बघू शकता सुरी अगदी सहज घुसते, म्हणजे रताळे छान वाफवून झाले. तर त्यासाठी आता नंतर लागणार आहे साबुदाणे. तर मी इथे 2 कप साबुदाणे घेतलेले आहे. त्यांना छान मंद आचेवर आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहे. त्याला जास्त लालसर करू नका. बघा ते आता छान भाजून झालेले आहेत. आता याला गार व्हायला ठेवून देऊ. तर आता रताळे देखील गार झालेले आहेत. तर रताळे गार झाले की त्याचे आपल्याला हे असे साल काढून घ्यायचे आहेत. चला, तर रताळ्याचे साल काढून झालेत तोपर्यंत साबुदाणेही गार झालेले आहेत. तर साबुदाणे हे आपल्याला 2-3 वेळा म्हणजे 2-3 बॅचमध्ये आपल्याला छान बारीक करून घ्यायचे आहे. छान बारीक पावडर आपल्याला त्याची बनवून घ्यायची आहे. तर बघा छान बारीक करून झाले. तर मी त्याला आता गाळून घेते. जे बारीक नसेल झालं, जे जाडसर असेल त्याला आपण पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरवायचं आणि जेवढं होईल तेवढं आपल्याला ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही छान बारीक करून घेणार तेवढे पापड ते छान तयार होतील. तर बघा थोडंसं रवाळ आहे. तर मी त्याला आता पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे. तर आता अशा पद्धतीने मी राहिलेले शेवटचे साबुदाणे आता हे बारीक करून घेतलेले आहे. तर मी आता ही पिठी गाळणी घेतलेली आहे, ज्याने आपण गव्हाचं पीठ, मैदा वगैरे गाळतो. त्याने मी पुन्हा एकदा गाळून घेणार आहे आणि जे हे थोडं जाडसर उरलेलं आहे त्याला आता शेवटचं एकदा मी पुन्हा बारीक करून घेणार आहे. तर बघा अशा पद्धतीने सर्व साबुदाणे बारीक करून झालेले आहेत आणि गाळून झालेले आहेत. तर आता हे राहिलेले शेवटचे मी वाटीत काढून घेणार आहे. याला यात मिक्स करणार नाही आहे. तर बघा छान पावडर तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने साबुदाणे बारीक करून घ्यायचे. तर मी त्याला पुन्हा त्याच भांड्यात काढून घेणार आहे. तर आता रताळे देखील गार झाले, साल काढून झालेले आहेत. तर त्यांना साल काढून झाल्यानंतर हे आपल्याला किसून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने किसून घ्यायचं. मी बारीक किसणीने किसून घेते. हवं तर तुम्ही स्मॅश केलं तरी चालेल. तर बघा आता रताळे देखील किसून झालेले आहेत. तर त्यात काही आपल्याला आता मसाले टाकून घ्यायचे आहेत. मसाले म्हणजे एवढं असं काही नाही, फक्त जिरं टाकायचं आहे, चिली फ्लेक्स टाकायचं आहे. मी चिली फ्लेक्सचा वापर केलेला आहे. हवं तर तुम्ही लाल मिरची पावडर टाकलं तरी देखील चालणार आहे. आणि जिरं जर तुम्ही खात असणार उपवासामध्ये तरच तुम्ही टाका, नाहीतर नाही टाकलं तरी चालेल. तर मी इथे लाल मिरची पावडर टाकून घेते, चिली फ्लेक्स टाकून घेते. त्यानंतर टाकून घ्यायचं आहे मीठ. तर मीठ तुम्ही हे चवीनुसार टाकून घ्या. तर मीठ टाकताना थोडं कमीच टाका, कारण वाळल्यानंतर पापड हे खारे व्हायला नको म्हणून. तर आता त्यात आपल्याला जे आपण साबुदाण्याचं पावडर बनवून ठेवलेलं होतं ते थोडं थोडं करून टाकून हे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. रताळ्याचे पापड उन्हात छान कडक वाळवून वर्षभर तुम्ही डब्यामध्ये साठवून ठेवू शकतात. अजिबात हे पापड खराब होणार नाही, म्हणून उन्हात त्यांना छान वाळवून घ्यायचं आहे. जेवढं होईल तेवढं व्यवस्थित छान मऊसूत आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर पुन्हा आता मी राहिलेलं साबुदाण्याचं पावडर टाकून घेते.
तर इथं जर पाण्याची आवश्यकता जर तुम्हाला वाटत असेल तर इथे ना गरम पाण्याचा वापर करा, थंड पाण्याचा वापर करू नका. तर बघा मी इथे गरम पाणी घेतलं आहे कोमट, आपल्या हाताला सोसवेल एवढं पाणी कोमट करून घ्यायचं आहे. बघा असं छान गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. हवं तर तुम्ही असेही पापड करू शकतात, पण मी थोडे त्यांना वाफवून घेणार आहे. तर पुन्हा मी तीच गाळणी ठेवलेली आहे आणि हा मी ओला हातरुमाल करून घेतलेला आहे. त्यावर मी आता हे पीठ ठेवून घेणार आहे आणि 5 मिनटं वाफवून घेणार आहे. हे अशा पद्धतीने ठेवायचं. पुन्हा तो रुमाल व्यवस्थित झाकून द्यायचा आहे आणि त्यावर झाकणी ठेवून 5 मिनटं आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. बघा आता हे छान वाफवून झालेलं आहे. मस्त असा कलर देखील त्याला आलेला आहे. तर मी त्याला पिठाला पुन्हा परातीत काढून घेतलेलं आहे आणि स्मॅशर घेतलेला आहे. आता मी बटाटे किसायचे त्यात टाकायचे राहून गेलेले होते एका साईडला, ते काही वेळेला असं घाई गडबडीत होऊन जातं. तर मी ते राहिलेले बटाटे आता किसून घेतलेले आहे. ते मी ते छोटे छोटे 5 बटाटे घेतलेले आहेत. जर तुम्ही मोठे घेत असणार तर 2 भरपूर होतात. तर बटाटे किसून झाल्यानंतर पुन्हा त्याला असं व्यवस्थित छान मळून घेतलेलं आहे. आणि आता इथे मी गार पाणी घेतलेलं आहे, कारण पीठ खूप गरम आहे, त्यामुळे गार पाण्याचा हात घ्या, हाताला खूप चटका लागतो. म्हणून गार पाण्याचा हात ओला करून अशा पद्धतीने आपल्याला पीठ करून घ्यायचं आहे. तर मी एक आयडिया सांगते. ते स्मॅशर जे होतं त्याला मी तोच ओला रुमाल लावून अशा पद्धतीने करून घेतलेला आहे, कारण ओला रुमाल येतो त्यामुळे त्याला पीठ काही चिपकत नाही आहे. म्हणून अशा पद्धतीने करा, म्हणजे हातही भाजणार नाही. तर बघा छान गोळा तयार झालेला आहे. अशा पद्धतीने छोटे छोटे गोळे बनवायचे आणि आपल्याला पापड बनवून घ्यायचे आहे. तर मी पापड मशीनवरच पापड बनवून घेणार आहे. तर असे छोटे गोळे करायचे. तर मी तेलाच्याच पिशव्या घेतलेल्या आहेत खाली, असे वेगळे काही कागद आणलेले नाही आहेत. तर खाली तेलाचे जे पिशव्या येतात, पाऊच येतात, ते ठेवून घेतलेले आहे आणि वरती साडीमध्ये जे पिशव्या येतात त्याचे कट करून ठेवलेले आहेत. तर बघा अशा पद्धतीने किती छान सुरेख असा पापड तयार झालेला आहे. अजिबात त्याला तळा गेलेला नाही आहे. तर बघा इथे माझ्या मुलाला तर एवढी हौस येत होती ते मशीनमध्ये पापडं बनवायची, तर तो म्हणायचा मीच करतो. म्हटलं नाही, थांब मला 2 पापड तरी करून घेऊ दे. तर बघा किती छान पापड तयार झालेले आहेत. तर तुम्हाला मी काढून पण दाखवते. अगदी इझी सहज असा पापड निघतोय. तर बघा किती छान पापड तयार झालेला आहे, छान बारीक झालेला आहे. अशाच पद्धतीने मी अजून एक पापड बनवून दाखवते. जर मशीनमध्ये पापड दाबल्यानंतर तुमचा पापड थोडा जाड जर राहिला असेल तर त्याला तुम्ही हाताच्या साह्याने सुद्धा पसरवू शकतात. इझी पसरतो. हे बघा अशा पद्धतीने, म्हणजे पापडही व्यवस्थित एकसारखा तयार होतोय. तर हे अशा पद्धतीने आपल्याला पापड तयार करून घ्यायचे आहे आणि कळकळीत उन्हामध्ये छान वाळवून घ्यायचे आहे. बाकीचे पापड तर माझ्या मुलानेच केलेले आहेत, मशीनमध्ये दाबून हौशीने त्याने सगळे पापड मला तयार करून दिले आहेत. माझंही काम अगदी सोपं झालेलं आहे. असं कोणी मदतीला जर असेल तर आपलं काम पटकन होतं आणि सहज होतं, त्यामुळे काही वाटतही नाही. तर अशा पद्धतीने पापड माझे सर्व करून झालेले आहेत. तर तुम्ही बघू शकता. तर मी हे साडीवर टाकून घेतलेले आहेत. तुम्ही हवं तर ओढणीवर टाका किंवा मग कागदावर टाका तरी चालेल. बघा किती छान पापड तयार झालेले आहेत. आता 2 दिवस त्यांना उन्हात छान वाळवून झालेलं आहे. त्यांना उन्हामध्ये छान वाळवून घ्या. छान एकसारखे झालेले आहेत. त्याला कलरही छान आलेला आहे आणि रताळे सुद्धा त्याच्यामध्ये छान दिसत आहेत. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. चला, तर मी आता तेलही देखील गरम करून ठेवलेलं होतं. तर पापड तुम्ही बघा अगदी पटकन आणि असा टिब्बलने फुलून आलेला आहे. पापडाची चव जर म्हणाल तर इतकी भन्नाट आहे, खूप चविष्ट आहे. तर तुम्ही हे पापड नक्कीच बनवा. जोपर्यंत मार्केटमध्ये रताळे आहेत तोपर्यंत ही रेसिपी तुम्ही
नक्की ट्राय करा. अगदी वर्षभर हे पापड तुम्ही वाळवून ठेवू शकतात, साठवून ठेवू शकतात. तर जे आपण आता उन्हाळी वाळवण बनवतो त्यात तुम्ही रताळ्याचे पापड देखील नक्की वर्षभर बनवून साठवून ठेवू शकतात. तर बघा, सर्वच पापड छान तळून झालेले आहेत आणि तळून झाल्यानंतर ते अजिबात तेलकट लागत नाही, तेलकटही राहत नाहीत. छान असे पापड तयार होत आहेत. तर तुम्ही रेसिपी ट्राय करा. ही व्हिडिओ कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.